नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आवळा मिरची लोणचं तयार करणार आहोत. त्यासाठी इथं आवळे घेतलेले आहेत. मी 1 किलो आवळे घेतलेले आहेत. ह्यातला अर्ध्या आवळ्याचं मी गोड लोणचं करणार आहे आणि अर्धे आवळे आवळा मिरची लोणचं करणार आहे. सुरुवातीला आपण आवळे हे स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे पाण्यामध्ये मीठ टाकून मिठाच्या पाण्याने हे आवळे स्वच्छ करून घेणार आहोत. गोड लोणच्याचा व्हिडिओ मी नंतर टाकणार आहे. आत्ता आपण आवळा मिरची लोणचं ही रेसिपी पाहणार आहोत. आवळे आपले स्वच्छ धुवून झाले की आपण ते चाळणीत काढून घेऊया. आवळ्याला असलेला काळा डाग किंवा खराब असलेले आवळे आपण इथे स्वच्छ करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता एकदम आवळ्यामध्ये असलेली धूळ, कसर आपण सर्व काढून घेतलेली आहे. आवळा जर एखादा खराब असेल तर आपण हा सुरीच्या मदतीने कट करून घेऊया. आवळे आपण चाळणीत काढलेले आहे. तर स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे. पाणी गरम झाले की आपण ही चाळण स्टीमरवर ठेवून 20 मिनिटं आपण हे आवळे वाफवून घेणार आहोत. 20 मिनिटानंतर आपले आवळे छान असे शिजले गेलेले आहेत. आपण चेक करूया. मी सुरीच्या मदतीने चेक करणार आहे. तुम्ही पाहू शकता सहज अशी सुरी आवळ्यामध्ये जात आहे, म्हणजे आपले आवळे शिजलेले आहेत आणि आवळ्यांना चिरा देखील पडलेले आहेत. आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि आवळे आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. आवळे आपले थंड होत आहेत तोपर्यंत आपण 50 ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ही हिरवी मिरची आपण स्वच्छ धुवून एकदम कपड्याने पुसून मी कोरडी करून घेतलेली आहे. आपण लोणचं करत आहोत, त्यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको, नाहीतर लोणचं खराब होईल. त्यासाठी हिरवी मिरची मी पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे आणि आता त्याचं देठ काढून आपल्याला हव्या त्या आकारात आपण कट करू शकतो. मी इथं एका मिरचीचे 3 ते 4 तुकडे करून घेणार आहेत. हिरव्या मिरचीचे आपण तुकडे केल्यानंतर मी मधोमध ही हिरवी मिरची कट करून घेणार आहे, जेणेकरून लोणचं केल्यानंतर मसाला मिरचीला आतपर्यंत व्यवस्थित असा लागला जाईल. अशाच सर्व मिरच्या कट करून घेणार आहे. आपल्या सर्व मिरच्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण ह्या मिरच्या बाजूला ठेवूया आणि आवळे आपले थंड झालेले आहेत. तर आवळे आपण त्यातल्या बिया काढून घेणार आहोत आणि आवळ्याच्या पाकळ्या आपण वेगळ्या करून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी सर्व आवळ्याच्या पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत, त्यातली बी काढून टाकलेली आहे. आणि आता आपण लोणचं करणार आहोत. तर आवळे आपण वाफवून घेतले होते, त्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे. तर हे आवळ्याच्या पाकळ्या मी 1 तास फॅनखाली सुकवून घेणार आहे. आपण ही सुती कपड्यावर टाकून देखील सुकवू शकतो किंवा प्लेटमध्ये पसरवून हे फॅनखाली ठेवून 1 तासभर मी सुकवून घेणार आहे, जेणेकरून पूर्णपणे पाण्याचा अंश किंवा आवळ्यांना असलेला ओलावा निघून जाईल. 1 तास आपला आवळे सुकत आहे तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेऊया. मी पोहे खाण्याच्या चमच्याने सर्व प्रमाण घेतलेलं आहे. 1 चमचा कच्ची बडीशेप, 2 चमचे पिवळी मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा काळी मोहरी जी आपण फोडणीमध्ये भाजीला वापरतो, अर्धा चमचा मेथीदाणे, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा अख्खे धने, अर्धा चमचा
हळद, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, 4 ते 5 काळी मिरी, अर्धा चमचा सेंधव मीठ, 1 चमचा साधं मीठ घेतलेलं आहे. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून आपला पॅन गरम झाला की गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आणि त्यामध्ये आता आपण बडीशेप, जिरे, अख्खे धणे, मोहरी, पिवळी मोहरी, मेथी दाणे, काळी मिरी टाकून मंद आचेवर आपण हे सर्व साहित्य भाजून घेणार आहोत. खमंग असं भाजून घ्यायचं, जेणेकरून आपलं लोणचं पण छान असं खमंग असं तयार होईल. मंद आचेवर एकसारखं हलवून हे मसाले मी भाजून घेतलेले आहेत. आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून आपण हा लोणच्याचा मसाला थंड करून घेणार आहोत. मसाले आपले थंड होत आहे तोपर्यंत आपण रोजच्या वापरातली एक वाटी घेऊन त्यामध्ये 1 वाटी मी तेल घेतलेलं आहे. तुम्ही स्वयंपाकघरात जे तेल वापरता तेच तेल मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे आणि हे तेल आपण पॅनमध्ये टाकून कडकडीत असं गरम करून घेणार आहोत. लोणचं जास्त दिवस टिकावं त्यासाठी तेल गरम करूनच लोणच्यात टाकावे. तेल गरम झाले की गॅसची फ्लेम बंद करूया आणि तेल पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. मसाला आपला थंड झालेला आहे. आता मिक्सरचं भांडं घेऊया. मिक्सरचं भांडं पूर्णपणे कोरडं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे सर्व मसाले टाकून मिक्सरला थोडे रवाळच असे वाटून घेणार आहोत. आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे. एक तास झालेला आहे. आपले आवळे पण छान असे कोरडे झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता हात बिलकुल ओला होत नाही आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्येच कट केलेली हिरवी मिरची, मिक्सरला आपण फिरवून घेतलेला लोणच्याचा मसाला टाकून घेणार आहोत. 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा सेंधव मीठ, 1 चमचा साधे मीठ, आणि लोणचं थोडंसं आपलं हलकंसं गोड लागावं त्यासाठी इथे मी 1 चमचा बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपण इथं हिंग टाकून घेऊया. हिंगामुळं लोणचं टिकण्यास मदत होते. आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. मसाल्यांमध्ये आवळा आणि मिरची व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. व्यवस्थित असं आवळ्याला मसाले लागले गेलेले आहेत. आपण जे तेल गरम करून ठेवलं होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. आपण हे आता आवळ्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या लोणच्याला. आता आपण हे लोणचं
काचेच्या भरणीत भरून ठेवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटवर मी कोळसा गरम करून घेतलेला आहे. त्याच्यावर आपण थोडंसं हिंग टाकून घेऊया आणि काचेची बरणी ह्याच्यावर आपण पालथी घालणार आहोत, जेणेकरून हिंगाचा धूर बरणीला व्यवस्थित असा लागला गेला की आपलं वर्षभर हे लोणचं टिकेल. काचेमध्ये धूर भरला की लगेचच आपण ह्याचं झाकण लावून घ्यायचं. भरणीचं झाकण लावलं की एक 5 मिनटं आपण ही भरणी अशीच ठेवणार आहोत. 5 मिनटानंतर झाकण काढून भरणीतला धूर पूर्णपणे जाऊन द्यायचा आणि त्यानंतर आपण हे तयार केलेलं लोणचं भरणीत काढून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपलं आवळा मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. 2 ते 3 दिवसांनी तुम्ही हे खाऊ शकता, पण हे रोज सकाळी कोरड्या चमच्याने एकदा हलवून घ्या, म्हणजे एकसारखं आपलं लोणचं तयार होईल. आपलं आवळा मिरची लोणचं तयार झालेलं आहे.